आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पुणे ड्रग्ज पब मुद्द्यावरून फडणवीस पुन्हा विरोधकांवर घसरले, म्हणाले त्यांच्या काळात काय काय होत होतं। पुण्यात वाढत असलेला ड्रग्ज आणि पबचा मुद्दा सध्या राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झालाय। पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये 2 तरुण अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकार आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलंय। मात्र आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंड सूप घेत टीकास्त्र सोडले। देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वाढत असलेल्या ड्रग्ज आणि पब संस्कृतीबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर आरोप केले। ते म्हणाले त्यांनी काय केलं नाही, त्यांचे राज्य होते तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे ढिंडावडे निघाले आणि 100 कोटी रुपयांची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले। ते पुढे म्हणाले आमच्या पॉलिसी देशभरामध्ये 0 टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळत आहे, त्यामुळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहे, म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे। म्हणून या ठिकाणी जे काही ड्रग्ज संदर्भातील परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार परिणामकारक कारवाई करत आहे। अजून बरेच काळ ही कारवाई राहावी लागेल। देवेंद्र फडणवीस म्हणाले जो कोणी यामध्ये सापडेल, पोलीसवाला अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चालली असून कारवाई तशीच सुरू राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल। देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होते हे देखील मला सांगावं लागेल, पण माझ्यासाठी हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे। आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे, त्यामुळे राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचे स्वागत करा, असं फडणवीस म्हणाले।